मुक्ती मोर्चा व बामसेफ तर्फे नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या मुख्य कार्यालयावर दिनांक 22/2/2026 रोजी देशव्यापी आंदोलन व विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचे आयोजन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या आंदोलनामध्ये SSC, ST, OBC समाजाच्या विविध मागण्या लोकांसमोर जाहीर करण्यात आल्या व तसेच सरकाराकडून होत असलेली फसवणूक व पिळवणूक आणि RSS कडून आरक्षण संपवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी जनजागृती करण्यात आली। देशाच्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। सुमारे 15,000हून अधिक लोकांची उपस्थिती होती। या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। रॅलीचा प्रारंभ इंदोर चौक मैदाने येथून झाला। तेथून सुमारे 5 किलोमीटर पायी चालत RSSच्या मुख्य कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला। सोलापूर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने या मोर्चात सहभागी झाले होते। बापू मस्के यांच्या नेतृत्वाखाली धनश्री सिद्धघणे जिल्हा महिला अध्यक्ष बहुजन क्रांती मोर्चा, कल्पना कांबळे जिल्हा महिला अध्यक्ष बहुजन क्रांती मोर्चा, अशोक गायकवाड जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, ॲडव्होकेट सैफन शेख भारत दळवी, महेंद्र सोनवणे बहुजन मुक्ती पार्टी, सविता मस्के मॅडम, गौतम खरात, सुनील भोसले, सिद्धार्थ बोराडे, तानाजी भोकेफोडे आदींसह 100हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी वामन मेश्राम साहेब यांनी अध्यक्षीय भाषण करून उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले व प्रशासनाने मागण्यांकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले।